प्रथम सर्व विद्यार्थ्यांचे आभार. सर्वांनी वेळात वेळ काढून आलात आणि 12 तारखेला ग्रुप सी ची मेन्स आहे दादा, तरी विद्यार्थी आलेत. 26 जूनला आयोगाने सीबीटी मार्फत एक्झाम घेण्याची एक परिपत्रक जारी केलेलं होतं. त्यामध्ये 2-3 दिवस झाला आम्ही रिसर्च करतोय. आयोगाने म्हणजे आतापर्यंत आश्वासनं फक्त सरकार देतं हेच ऐकलं होतं आणि त्या आश्वासनामध्ये खोटे आश्वासनं असतात, पण परिपत्रकामध्ये सुद्धा खोटी माहिती असते. आज आम्हाला स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जाणवलं की एक स्वायत्त संस्था सुद्धा खोटी माहिती देते. हे विद्यार्थ्यांना म्हणजे आजपर्यंत आम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आम्ही खोटी माहिती कुठलीच वाचली नाही, पण आयोग खोटी माहिती देते, ते पण स्वतः सचिवांच्या सहीने. त्यामध्ये मुद्दा क्रमांक 5 आहे. त्यामध्ये असं सांगितलं की देशातील अनेक प्रमुख राष्ट्रीय परीक्षा संस्था जसे की कर्मचारी निवड आयोग, एसएससी, रेल्वे भरती मंडळ, आरआरबी, आयबीपीएस, कॅट, जी, यूजीसी नेट, एमएचसीआयटी या सर्व संस्था अनेक वर्षापासून यशस्वीपणे सीबीटी पद्धतीने परीक्षा घेत आहेत. आता इथं यशस्वीपणे असा शब्द वापरला ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण अनेक घोळ झालेले आहेत. एसएससीचे ज्यावेळेस संचालक होते त्यांनी सरळ सरळ सांगितलं होतं की एसएससी मध्ये कसं काही मॅनिप्युलेट करून पेपर फुटले जातात, ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी पूर्णपणे चुकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, बिहार व हिमाचल प्रदेश ह्या राज्य लोकसेवा आयोगाकडून गट अ, गट ब, गट क पदासाठी सीबीटी परीक्षा नियमितपणे घेतल्या जातात. हे पूर्णपणे चुकीचं दादा. नियमितपणे जर घेतल्या जात नाहीत, ह्यामध्ये आम्ही रिसर्च केलं. उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाची जाहिरात आत्ता 25 जूनला आली दादा, फक्त 5 दिवस आधी. त्यांची राज्य लोकसेवा आयोगामार्फत जी काही गट अ होणारी परीक्षा, जशी की आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेची परीक्षा होती, नागरी सेवेची, आत्ता ऑफलाईन झाली, तिथेही ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होती. त्यानंतर केरळामध्ये सुद्धा, केरळाची सुद्धा जाहिरात मागच्याच महिन्यामध्ये आलेली आहे, तिथेही ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होती. आणि तमिळनाडूची सुद्धा जाहिरात ह्याच महिन्यात आलेली आहे, तिथेही ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा होते. हे पूर्णपणे पॉइंट जो आहे 5 नंबरचा तो आयोगाचा चुकीचा आहे. आणि हे विथ प्रूफ मी ट्विट सुद्धा टाकलेले आहेत. आणि काल आम्ही सगळे सोशल मीडियावरती किरण निंबोरे सरांनी सुद्धा त्याच्यावरती व्हिडिओ बनवला. त्याच्यानंतर त्यांनी 3 नंबर पॉइंट आणि 8 नंबर पॉइंट मध्ये सांगितलंय. 3 नंबर पॉइंट मध्ये असं सांगितलंय, सध्या आयोगामार्फत दरवर्षी सुमारे 6 ते 7 हजार पदाची भरती घेण्यात येते. तथापि शासनाच्या सुधारणा धोरणानुसार आगामी काळात ही संख्या 4 ते 5 पट वाढण्याची अपेक्षा असून त्यानुसार परीक्षार्थींची संख्या देखील लक्षणीय वाढ होणार आहे. ऑफलाईन परीक्षासाठी जिल्हास्तरीय शाळा महाविद्यालयावर अवलंबून राहावे लागते. परीक्षा केंद्राची मर्यादा, उपलब्ध शैक्षणिक सत्रामुळे केंद्रे उपलब्ध न होणे, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक सुरक्षा व मनुष्यबळ यामुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. त्यांनी जी केरळच्या धर्तीवरती ही पद्धत आणली की बाबा आम्ही सर्व परीक्षा एकत्र घेऊ वगैरेच्या, केरळनी त्यांचा जो स्टाफ आहे लोकसेवेचा तो 50 वरून डायरेक्ट 400 ते 500ला नेला. पण आपल्या आयोगाने तसं काही केलं नाही. ते म्हणतात की आम्ही सीबीटी मार्फत घेऊ. आता ह्यालाच त्यांनी विरोधाभास पॉइंट टाकलाय की 3ला 8 नंबरचा. सीबीटी परीक्षा आयोजित करताना तांत्रिक सेवा पुरवठा संस्था म्हणजे इथे टीसीएस आणि आयबीपीएस येणारच, शासकीय व खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतने इत्यादीच्या संगणक प्रयोगशाळेचा वापर परीक्षा केंद्र म्हणून केला जाईल. तथापि परीक्षेचे संपूर्ण नियोजन, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता, परीक्षा संचलन, केंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, पोलीस बंदोबस्त, कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे देखरेख आणि संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण आयोगाकडे राहील. मग हे जर तुम्ही आयोगाकडे ठेवता मग तिथेच तुम्ही ऑफलाईन का घेत नाही? हे पूर्णपणे विरोधाभास आहे 3ऱ्या पॉइंटलाच. तसेच परीक्षा केंद्राचे सीडॅक मार्फत सुरक्षा प्रशिक्षण करण्यात येईल. परीक्षेनंतर प्रत्येक उमेदवाराला त्याची रिस्पॉन्स शीट त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. आता त्यांनी सांगितलंच नाही की प्रोफाईल
रिस्पॉन्स शीट कधी देणार. आणि विशेष म्हणजे हे जे काही आन्सर शीट आहे म्हणजे आमचे उत्तरपत्रिका जे काही सेव्ह होणार आहे त्या आयोगाच्या क्लाउडमध्ये सेव्ह होईल तिथे, आणि ते क्लाउड मधलं कधीही चेंज करू शकतो. हे जे काही एक्सपर्ट आहेत त्यांना सगळ्यांना माहीत असेल. जे 3 नंबर पॉईंट आहे त्याला पूर्णपणे विरोधाभास हा 8 नंबरचा पॉईंट त्यांनी टाकलेला आहे. त्यामध्येच मला हे विचारायचं होतं की जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने आजपर्यंत एकही परीक्षा प्रश्नपत्रिका आणि कुठलाही घोळ झालेला नसताना तुम्ही सीबीडी मार्फत हे चुकीचं नोटिफिकेशन काढून तुम्ही परीक्षा का घेता? का हे फक्त ट्रायल एरर आमच्यावरतीच करताय? अनेक विरोधाभास आहेत दादा, म्हणजे त्यांच्या परिपत्रकामध्येच विरोधाभास आहेत. आणि त्या 8 नंबर पॉईंट मध्ये त्यांनी सरळ सांगितलंय की तांत्रिक सेवा पुरवठादार संस्था. मग इथे तुम्ही संस्था म्हणल्यावरती कुणाला देणार? म्हणजे टीसीएस आणि आयबीपीएस आलंच, त्यामध्ये तलाठीचे एवढे मोठे घोटाळे झाले, ते नगर परिषदमध्ये एवढे घोटाळे झाले, आणि एक म्हणजे ऑनलाईन परीक्षा कशा घोटाळे होतात, आणि परीक्षा केंद्रावरती मुलगा असतो पण त्याचे पेपर दुसरीकडे सोडवले जातात, असे सुद्धा काही काही मतांतर आलेले आहेत मध्यंतरी. आम्हाला हेच म्हणायचं आहे की सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे की कुठलीही परीक्षा, जसं तुम्ही नोटिफिकेशन मध्ये सांगितलं 5 नंबर मुद्द्यामध्ये की हे ऑनलाईन पद्धतीने नियमित घेतात. मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा खोटं बोललं त्या दिवशी. तर आयोगानेच खोटं सांगत असेल तर ते मुख्यमंत्री साहेब तेच सांगणार आहेत ना. तेच म्हणतोय की तुम्ही जे नोटिफिकेशन काढलेलं आहात त्यामध्ये तुमचे मुद्दे ते चुकीचे आहेत, आणि ते आम्ही खोडून सुद्धा काढले, आणि पब्लिक डोमेन मध्ये सुद्धा आम्ही ट्विटच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ते सर्व मुद्दे खोडून काढलेले आहेत. आम्हाला एवढंच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती आहे की हा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो रद्द झाला पाहिजे अशी तुम्हाला विनंती आहे. थँक्यू.